विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत पाणी वापर संस्था सक्षमीकरण आणि बळकटीकरण प्रकल्पांतर्गत आपण आंघोळ उपचार सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक 2 स्थापित जीवनधारा पाणी वापर संस्था खैरलांजी या पाणी वापर संस्थेमध्ये नवीन सदस्य आणि संचालक उपस्थित आहेत. आताच आपली दरवर्षी पाणी वापर संस्थेला 5 वर्षानंतर पुनर्निवडणूक होत असते. तर आपला कार्यकाळ आता संपलेला होता, तर आपली इलेक्शन झाला, रिइलेक्शन, त्याच्यामध्ये आपण सर्व निवड करण्यात आली आहे. तर आज आपण अध्यक्ष आणि सचिव या निवड सभेकरता एकत्रित आलेलो आहोत. तर सर्वांनी आपला परिचय करून द्यावा. त्याच्यामध्ये आपण शेती करता, कोणी उद्योजक आहे, कोणी काही आहे, असं वगैरे कोणाला कोणतं दायित्व असेल ते वगैरे सर्वांनी सांगायचं. माझ्यापासून सुरुवात करतो. मी सौरभ पांडुरंगी साखरकर, मूळचा भामेवाड्याचा, इथे गोंडवाना विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून काम पाहतो. माझं नाव शिवाजी इस्तारीजी तुमसरे, राहणार सोनपुरी, आणि मी एक शेतकरी आहे आणि वरूनच माझा म्हणजे दुधाचा व्यवसाय आहे. मी सोमेश्वर विश्वनाथ धोवे, घरांचलना, मी शेती करतो. मी किशोर कुंभलीकराव धाबेकर, राहणार खरलांजी, शेतीचा आपला व्यवसाय आहे. मी राजेंद्र बापूराव मिश्रा, राहणार सोनपुरी, मी शेती करतो. माझे नाव मनीषा शिवाजी तुमसरे, मी पण एक शेतकरीच आहे. प्रदीप महादेव धनरे, राहणार सिरसी, सोनपुरी येथे शेती आहे आणि एक शेतकरी म्हणूनच सध्या मी वास्तव्य करतो. आता आपल्या आहे पाणी वापर संस्था. पाणी वापर संस्था म्हणजे नेमकी काय? तर पाणी वापर संस्था हे कोणत्याही नहर सिस्टीम किंवा कालवा सिस्टीम यांच्या ह्याच्यातून पाणी वाटपाचं काम. एका ह्याच्यात सेंटर लाईनमध्ये जर आपण विभाग म्हणजे त्याचे वाक्यरचना करायला गेलो तर पाण्याचं योग्य नियोजन, त्यांचे व्यवस्थापन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. शेवटच्या शेतकऱ्यापासून तर स्टार्टिंगच्या शेतकऱ्यापर्यंत आपलं पाणी गेलं पाहिजे. ते पाणी वापर संस्थेची भूमिका असते. त्याच्यामध्ये त्यांचे 500 हेक्टरपेक्षा कमी राहिलं ते 9 संचालक राहते आणि 500 हेक्टरपेक्षा जास्त राहिलं 12 संचालक राहते. आपलेवाले 344 ते 371 या याच्यामध्ये आपले पाणी वापर संस्था कार्यक्षेत्र आहे. 2 कालवे येतात, सोनपुरी 1, सोनपुरी 2 आणि खैरलांजीचा थोडासा भाग. असा हा कालव्याची सिस्टम आहे. मतदार याद्या, खातेदार याद्या याच्यामध्ये येत असतात. पाणी वापर संस्थाचा रोल कोणता असते का शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन पाण्याच्या आणि त्यांच्या उत्पादनात वाढ झाल्या पाहिजे. पाण्याच्या खरोखर प्रत्येक थेंबातून त्यांचे नियोजन करता आल्या पाहिजे, यासाठी पाणी वापर संस्थेचा रोल राहते. आणि पाणी वापर संस्थेमध्ये अध्यक्ष, सचिव आणि संचालक हे पूर्ण पॅरेंट बॉडी असते. त्या पॅरेंट बॉडीची एक उपबॉडी असते, त्याला उपसमित्या म्हणतो आपण. त्याच्यामध्ये बांधकाम समिती, वसुली समिती आणि तंटामुक्ती समिती. कोणतीही आपण बॉडी घेतली त्याच्यामध्ये 3 बॉड्या तर परफेक्ट राहते. एक तंटा निवारण समिती राहते, एक बांधकामचं काम पाहते आणि एक कॅशलेस म्हणजे वसुलीचा व्यवसाय पाहते. तशीच आपली पाणी वापर संस्थामध्ये एक सोसायटीच्या अंतर्गत आपल्या 3 समित्या असतात. तर आज आपण अध्यक्ष आणि सचिव निवडसाठी बसलेला. आपल्यापैकीच आता कोणतरी एक नाव सुचवा, यांना आपण अध्यक्ष बनवू शकतो, त्यानंतर सचिव बनवू. आज आपल्या अध्यक्ष म्हणून तात्पुरते वाहन सर होते, साईडवर घेतल्यामुळे त्याच्यामध्ये आले येऊ शकले नाही, पण त्यांच्या याच्यामध्ये आपण ही सभा आटवतो. आता कोणतरी नाव सुचवायचं तसे तुम्ही काय यांचे नाव आपण अधिकारी घेऊ. अध्यक्ष झालं का मग सचिवांसाठी सुचवा. इथून आता 5 पैकी आपण सुचवा लागणार, 6 पैकी सुचवा. त्यांना आपण अध्यक्ष बनवू शकतो. यांना स्टॉप काम 8 वर्षापर्यंत त्याची पाईपलाईन ओके नाही होत. काहीच्या संस्था म्हणजे काहीच्या संस्था किंवा जलसंपदा विभाग काय करते, 8 वर्ष तुमची पाईपलाईन जर सेट होत नाही म्हणजे किती अपयश आहे जलसंपदा विभागाचं. उदाहरणं तेही आहे, तुमचा अनुभव बरोबर आहे, पण चला कुठेतरी आता आपल्याला फावला वेळ भेटते, कंटेनर बसण्यापेक्षा आपण अशा गोष्टी करू. येईल ना अपयश येईल की यश येईल पाहू पुढे. दोघांपैकी एकजण जबाबदारी घेऊन घ्या. माझा रिकामा वेळ मी तुम्हाला देईनच, बाईच्या रूपानं देऊन. इथं म्हणलं मला बाई पाहिजे होती तर बाई सांगा तिला. मी तर राहतोच, माझा काही विषय नाही, कारण का ते मेनचे जे राहते ते डिपार्टमेंटकडे राहते. मी तर चालू करून देणार ते डिपार्टमेंटकडे. शिवाजी आता इकडे चहा पण तुम्ही दोघांपैकी तुम्ही ठरवा. हा समाधी टाकायची सरकारच्या आपला कसा आहे, आपण सभासद रेव्होल्युशनरी कार्यरत चांगला कार्य झाला पाहिजे. आणि हे जे आपलं बजेट आहे हा पाणी जो आहे, आणि मिश्रांची माझी विनंती आहे, तुमचा अनुभव 100% बरोबर आहे, परंतु तुम्ही त्या अँगलनं जाऊ नका. आपण मागे बोललो काय कसं होते, बाकीचा सर्व हा वाया जाईल. हा वाया नाही गेला. कंडिशन कशी आहे, एकदा जो आपल्या इकडे जो हा जो इथलं पाणी आहे हा आता ठीक आहे,
की आपण हा जो परत चालू आहे आपलं पहा, फुटकाचं दिसत पाणी आहे. नाही आहे इलेक्ट्रिकचं पाणी. पण हा जो आपण जरी ह्या पाण्याचा वापर जरी बरोबर जर नाही करत, हा कुठेतरी जाणार आहे पाणी. हा जरी एकदा जरी आपल्या हातून जरी सुटला तर एकदा जरी आपल्या हातून जरी कासरे जरी सुटले, दुसऱ्यांना हातात येणार आहेत काय? नाही येणार. म्हणून सरांनी जो आपला जरी आपण जरी हा जरी कार्य जरी आपण जरी येतात जरी कुठेतरी आपण आपल्या करावं मार्गावर लागेल, लावलं. काही वेगळ्या गोष्टी करावं लागतील. नाही असं नाही, तर सोपा नाही आहे तो. अध्यक्षाचा कार्यकाळ हा 2 वर्ष राहते. प्रत्येक 2-2 वर्षानंतर बदल. 6 वर्ष आपले संचालक बळी राहते. सचिव हा आत्ताच्या जी आर नुसार सचिव 2 वर्षच राहते. पण ते अजून शासनाने जी आर काढला पण ते कार्यान्वित करायचे म्हणजे ते पारित करायला. 6 वर्षासाठी सचिव आणि 2-2 वर्षासाठी हे मिडल टेलवाला विषय राहते. तुमचा बहुतेक मदतला काम आहे बहुतेक तुमचा कोणता नाही नाही तेल तेल टेलवाला. तुम्हाला पहिले अध्यक्ष म्हणून ठेवायचं. दुसऱ्या वेळेस एक लेडीज राहा आपल्या बळीपैकी आणि नंतर मग पुन्हा अजून अध्यक्ष माणूस करतो. म्हणजे 6 वर्षा कार्यक्रमामध्ये एक वेळा आपण महिलाला देतो. अध्यक्ष थोडं सांगा का आता कोणाला ठेवायचं. 2 दावेदार आहेत आणि महिला त्यांना अध्यक्ष अनुमोदक म्हणून करण्यात यायचे टाकणार. सांगा सचिवसाठी शिवाजी की बनवा. म्हणजे असं याच्यात आधी काम करत होते का? काय हरकत नाही. स्टार्टिंग पासून त्यांना द्यायला जेव्हापासून बोला तुम्ही पटापट आता. काय तुमची प्रॉब्लेम यांच्यावर याचा नवनवीन अध्यक्ष हा पूर्ण फॉर्मॅट वाचून दाखवून त्यानंतर 18 वाचन हे सभा इथं समाप्त होतो सांगेल. आभार प्रदर्शन सचिव बरोबर आणि बाकी उर्वरित संचालकासाठी समोरची जे बैठक राहील त्याच्यावर मी सांगतो. ठीक आहे. एक एक कर्तव्य कार्यक्रम करायचं पाहिजे. आता आपलं त्यानंतर मारायचं त्याचा आवाज जोरात दिला. जीवनधारा पाणी वाटप संस्था दिनांक दिनांक 12 विवरणमध्ये वाचा जोरात. जीवनधारा पाणी वापर संस्था खैरलांजी. संचालकाचे नाव श्री सिद्धांत वाहनेकर. सहाय्यक अभियंता तिकडे तिकडे श्रेणी वन. विवरणमधले इकडले का? आज दिनांक 12/6/2026 रोज शुक्रवार सकाळी 10 वाजता जीवनधारा पाणी वापर संस्था खैरलांजी या संस्थेचे पूर्व निवडणूक झाली असता अध्यक्ष व सचिव निवड सभा श्री शिवाजी इस्तारीजी तुमसरे यांच्या घरी घेण्यात आली. या सभेला अध्यक्ष म्हणून श्री सिद्धांत वाहनेसर सहाय्यक अभियंता श्रेणी वन उपस्थित होते. सूचक सोमेश्वर घुर्वे यांनी सुचवल्याप्रमाणे किशोर पंडित झालेकर यांचे अध्यक्ष व शिवाजी इस्तारी तुमसरे यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. अनुमोदक करुणा प्रदीप धनरे यांनी अनुमोदन दिले. 12 आहे का? ठराव क्रमांक ठराव क्रमांक 1 आज दिनांक 12 जून 2026 रोज शुक्रवारला जीवनधारा पाणी वापर संस्था खैरलांजी येथे अध्यक्ष व सचिव निवड सभा घेण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून किशोर पंडित झालेकर व श्री सचिव म्हणून श्री शिवाजी तुमसरे सोमेश्वर घुर्वे यांनी सुचविल्याप्रमाणे सर्वांना मते निवड करण्यात आली.
व त्यास करुणा प्रदीप धनरे यांनी अनुमोदन दिले. सबब ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सबब ठरावास पास. आता यानंतर जे नवनवीन सचिव आहेत हे थोडंसं आभार प्रदर्शन करतील व सोबत समाप्त करतील. पहिलं आभार प्रदर्शन करू द्या. आभार प्रदर्शन करू. पंचायत होऊन जाईल, नाही का? सर्वांना नमस्कार घ्या. ते नाव सांगा, पाण्यापासून नाव सांगा. नमस्कार, माझं नाव शिवाजी इस्तारी तुमसरे. जे आता नवीन जे बॉडी तयार झाली आहे पाणी वापर संस्था, जीवनधारा पाणी वापर संस्था खरलांजी, याचे ते इलेक्शन निवडणूक झाली आहे. त्या निवडणुकीमध्ये आज दिनांक 12/6/2026 रोज शुक्रवारला जे पाणी वापर संस्था, जीवनधारा पाणी वापर संस्था यातले जे सभासदाची म्हणजे अध्यक्ष आणि सचिव यांची जे निवड घेण्यात आली त्यामध्ये श्री किशोर पुंडलिकजी धाबेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच शिवाजी इस्तारी तुमसरे याचे सचिव म्हणून निवड करण्यात आली. आणि संपूर्ण सभासद या सभेला उपस्थित होते. त्यांचे मी आभार मानतो आणि येथेच हे समाप्त झाले जाहीर करतो. नमस्कार घ्या. नमस्कार. पूर्ण नाव जे तुमचं?